हाय एव्हरीवन. आज मी चवळीची भाजी बनवली. तर चवळीची भाजी बनवायसाठी मी चवळी भिजत ठेवली रात्री. सकाळी ती चांगली भिजली आणि मग त्याला मी कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या काढल्या. म्हणजे ती लवकर शिजली. आता चवळी आपण जास्त त्याला गाळ नाही करू शकत, कारण ती ती लवकर म्हणजे जास्त शिट्ट्या काढल्या की ती गाळ होते. म्हणून मी मोजक्या 3-4 शिट्ट्या 2-3 शिट्ट्या काढल्या आणि अ, चवळी माझी मस्त शिजून घेतली मी. आता मी टोप घेतला. टोपामध्ये तेल, जिरा, हिंग आणि लसूण टाकला. मला कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार. त्यामध्ये मग आता टमाटर टाकणार मी. 1 टमॅटो टाकणार. थोडंसं मीठ टाकते वरून, म्हणजे टमाटे पटकन गाळ होतील ना. आणि मग मसाले टाकणार मी आता. आपले डेलीचे मसाले जे बेसिक आहेत घरामध्ये ते. हळद, धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट आणि एव्हरेस्टचा चिकन मसाला आहे ना, तो टाकला मी यामध्ये फ्लेवर एनहान्स करण्यासाठी. आता त्या मसाल्यांना मी तेलामध्ये चांगलं भाजून घेते. बघा तुम्हाला तरी दिसते ना. आता ह्यामध्ये मी ते शिजवलेले माझे जे चवळीची भाजी आहे ती टाकली त्यामध्ये. तर पल्सेस टाकल्यानंतर आता मी थोडासा कढीपत्ता असा वरून टाकला आणि ते शिजवल्यानंतर जे पाणी उरलेलं तेही मी त्यात टाकून दिलं. आता ह्याला थोडंसं असं आणखीन थोडंसं असं थोडा वेळ गॅसवरती ठेवणार. थोडं शिजलं की बघा, शिजल्यानंतर जरा घट्ट झालं ना. आता त्यामध्ये मी मिरची टाकली वरतून. अख्खीच टाकली मिरची. आणि आता झालं. आता चवळी कशी आहे माहिती आहे, चवळीचे बेनिफिट्स म्हणजे विटॅमिन ए आणि विटॅमिन सी आहे, विच इज गुड फॉर युअर विजन, गुड फॉर युअर इम्युन सिस्टम, वेट लॉस आणि भरपूर गोष्टींमध्ये सपोर्ट करतं. बघा भाजी किती छान दिसते, मस्त अरोमा येतो आहे आता.